आत्याचं दुर्दैवाने निधन झालं तर आत्याचे वारसा हक्क नेमके कोणाला मिळतात? भाचे लोकांना मिळतात का तिच्या सासरचे जे काही तिचे वारस असतील त्यांना मिळतात? या संदर्भात आजही अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. म्हणून आत्याचे वारसा हक्क नेमके कोणाला मिळतात, त्या संदर्भात कायदेशीर तरतूद कोणती, याविषयीची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या संदर्भात एक अत्यंत महत्वाची कायदेशीर तरतूद हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ती तरतूद काय म्हणते? एखाद्या हिंदू स्त्रीचे मृत्यूपत्र न करता निधन झाल्यास तिची मालमत्ता पुढील क्रमाने वारसांना मिळेल. प्रथम, मुलगे व मुली तसेच पती. द्वितीय, पतीचे वारस. तृतीय, आई व वडील. चतुर्थ, वडिलांचे वारस. आणि सगळ्यात शेवटी आईचे वारस. आता या तरतुदीच्या अनुषंगाने पुढे जाण्यापूर्वी आपण दोन गोष्टी गृहीत धरूया. एक म्हणजे, जर वडिलोपार्जित मालमत्तेचा आपण विचार करत असू तर महिला वारसा हक्काच्या कायदेशीर तरतुदीत त्या आत्याला वारसा हक्क आहे. आणि स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर मग जास्त विचार करायची गरजच नाही. मग या क्रमाने आता पुढचा महत्वाचा कंगोरा येतो, तो म्हणजे आत्या विवाहित होती का अविवाहित होती? कारण जर ती विवाहित असेल तरच तिच्या पतीचा आणि मुलांचा आणि सासरच्या लोकांचा प्रश्न येणार आहे. जर आत्या अविवाहित असताना तिचं निधन होत असेल तर पहिल्या दोन ज्या लोकांचा उल्लेख किंवा वारसांचा उल्लेख आलेला आहे तो येणारच नाही. म्हणजे मुलगे, मुलगी, पती आणि पतीचे वारस यांचा संबंध येणार नाही. पण समजा तिचं लग्न झालेलं आहे, तिला अपत्य आहेत आणि तिचा पती सुद्धा हयात असेल तर काय होईल? तर तिचे अपत्य आणि म्हणजे तिचा पती यांना समप्रमाणात तिची जी काही मालमत्ता होती त्याच्यात वारसा हक्क मिळेल. समजा तिला अपत्य झालेलीच नाहीये तर काय होईल? तर पती तिचा जो आहे त्याला 100% तो वारसा हक्क पुढे जाईल. आता समजा दुर्दैवाने असं झालं की पतीचं सुद्धा निधन झालेलं आहे आणि तिला अपत्य सुद्धा नाहीये. मग काय होईल? तर मग आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळायला लागतं की त्याच्यानंतर जर मुलगा, अपत्य पण नाहीयेत आणि पती पण नाहीयेत, तर मग पतीचे वारस असतील तर त्यांच्याकडे ती मालमत्ता जाईल. आता पतीच्या वारसांमध्ये वर्ग एक वारसांचा विचार करायचा झाला तर पत्नी, अपत्य आणि आई. आता ह्या परिस्थितीमध्ये आत्याचं निधन झालंय म्हणजे पत्नीचं निधन झालं, मुलं हयात नाहीयेत, म्हणजे उरली फक्त आई. जर आई असेल तर आईकडे ती सगळी मालमत्ता जाईल. म्हणजे पतीच्या आईकडे, सासूकडे तिची सगळी मालमत्ता जाईल. समजा यापैकी कोणीही हयात नाहीये, म्हणजे पती पण हयात नाही, अपत्य पण नाहीत तिला किंवा हयात नाहीत आणि सासू पण नाहीये. मग तिचा पुढचा हक्क बनतो तो म्हणजे तिचे आई आणि वडील. म्हणजे एखाद्या मुलीचं निधन झालं, तिला पती, अपत्य किंवा सासू यापैकी कोणी नसेल तर तिची मालमत्ता तिच्या आई वडिलांना वारस म्हणून मिळते. समजा आई वडील पण हयात नसतील तर मग पुढच्या टप्प्यात आपण जातो, मग वडिलांच्या वारसांना ती मालमत्ता मिळते. वडिलांचे वारस म्हणजे नक्की कोण? तर हिची जी काही भावंड असतील, बहीण भाऊ असतील, त्यांना तो वारसा हक्क मिळेल. या बहीण भावांपैकी कोणाचं जर दुर्दैवाने निधन झालं असेल तर त्यांचे जे वारस असतील त्यांना तो वारसा हक्क मिळेल. आणि समजा वडिलांचं पण निधन झालं असेल तर सगळ्यात शेवटी आईच्या वारसांना ती मालमत्ता मिळते. आईचे वारस म्हणजे कोण? हे सगळे जर असतील तर वरच्या नियमाप्रमाणे त्यांना आधीच वारस मिळेल. पण हे सगळे जर हयात नसतील आणि सगळ्यात शेवटी जर आईला वारसा हक्क मिळणार असेल तर तो अंतिमतः तिच्या माहेरच्या म्हणजे आत्याच्या आजोळच्या घराण्यात निघून जाईल. ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये अजून एक गुंतागुंत आहे, ती म्हणजे मालमत्तेच्या हक्काचं स्वरूप. जर मालमत्ता वडिलोपार्जित मालकीची असेल तर ती वडिलोपार्जित मालमत्ता फक्त अपत्यांकडे जाते. पतीला किंवा सासूला हक्क मिळत नाही. म्हणून एखाद्या आत्याचं निधन झालं, तिला पती किंवा अपत्य नसेल तर तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेतला जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो माहेरच्या घराण्यामध्ये परत येईल. त्याच्यानंतर पुढचा अजून एक आहे की जसा माहेरच्या घराण्याकडनं मालमत्ता मिळू शकते तसं सासरच्या घराण्याकडनं सुद्धा मालमत्ता मिळू शकते. मग त्या बाबतीत काय होतं?
एखाद्या हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून वारशाने मिळालेली मालमत्ता तिच्या मागे मुलगा किंवा मुलगी नसल्यास उपकलम 1 मध्ये नमूद केलेल्या इतर वारसांकडे न जाता पतीच्या वारसांकडे जाईल. म्हणजे पतीचे जे काही वारस असतील, मग त्याचे आई वडील असतील किंवा त्याचे भावंड असतील, त्यांच्याकडे तो वारसा हक्क जाईल. म्हणजे आत्याच्या वारसा हक्काचा विचार करताना अनुक्रमे सगळ्यात पहिला हक्क येतो तो म्हणजे तिची अपत्य आणि पती. ते जर नसतील तर दुसरा हक्क येतो पतीचे वारस. ते पण जर हयात नसतील तर तिसरा हक्क येतो तिचे आई वडील. ते पण नसतील तर चौथा हक्क येतो वडिलांचे वारस म्हणजे भावंड आणि भाचे मंडळी. आणि ते पण जर नसतील तर सगळ्यात शेवटी हक्क येतो आईच्या वारशांचा. आणि या दृष्टीने विचार करताना परत ती मालमत्ता माहेरच्या कुटुंबाची आहे का सासरच्या कुटुंबाची आहे, हा विचार सुद्धा आपल्याला करणं महत्वाचं ठरतं. कारण माहेरच्या कुटुंबाची मालमत्ता असेल तर ती फक्त अपत्यांकडे जाईल, पती किंवा पतीच्या वारसांना मिळणार नाही. अपत्य नसतील तर माहेरी परत येईल. सासरची मालमत्ता असेल तर पती आणि ते जी काही तिची अपत्य असतील त्यांना मिळतील. आणि ते जर नसतील तर पतीच्या वारसांकडे ती परत जाईल, माहेरच्या कुटुंबामध्ये येणार नाही. म्हणून आत्याचा वारसा हक्क तपासताना महिला वारसा हक्कासंदर्भात हिंदू उत्तराधिकार कायद्यामधली ही जी अत्यंत महत्वाची तरतूद आहे आणि त्या तरतुदीमध्ये प्रत्येक वारसाचा अनुक्रम जो दिलेला आहे तो टप्प्याटप्प्याने तपासला पाहिजे. त्या अनुषंगाने आपलं किंवा आपल्या पक्षकाराची वंशावळ कशी आहे, त्याच्यात हयात कोण आहे, मयत कोण आहे, वारसा हक्क किती पुढे जातोय, हे सगळं तपासलं पाहिजे. आणि या सगळ्याचा एकत्रितपणे जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा आत्याच्या निधनाच्या दिवशी तिचे वारस नेमके कोण, तिचा वारसा हक्क नेमका कोणाला मिळेल, माहेरच्या घराला मिळेल का सासरच्या घराण्याला मिळेल का भाचे मंडळींना मिळेल, हे आपल्याला ठरवता येईल. आणि हे ठरवण्याकरता मुळात हिंदू उत्तराधिकार कायद्यातले वारसा हक्काच्या तरतुदी आणि मालमत्तेचं स्वरूप, मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप आणि वंशावळ या सगळ्याचा एकत्रित जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हाच आत्याच्या वारसा हक्कांविषयी अचूक निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. म्हणून तुम्हाला किंवा तुमच्या पक्षकारांना या संदर्भात जर काही प्रश्न असेल तर पुन्हा सांगतो, हिंदू उत्तराधिकार कायदा, वंशावळ, हिंदू उत्तराधिकार कायद्यातल्या तरतुदीमधला वारसांचा अनुक्रम आणि मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप या सगळ्यांचा एकत्रित विचार करूनच तुम्ही निष्कर्ष काढला पाहिजे. तरच तो निष्कर्ष अचूक येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला हा विषय कसा वाटला, अवश्य कळवा. धन्यवाद.